चला आज आपण जात आहे धारावी देवीच्या दर्शनाला. सकाळपासून मी खूप धिंगाणा घातला होता. अहो काही ऐकतच नव्हते. मी त्यांना बोलत होते चला ना प्लीज जाऊया ना आपण धारावी देवीच्या दर्शनाला, पण ते नुसते बोलत होते आपण आज जाऊ उद्या जाऊ, मला काही मिळत. मग मी कसं तरी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि आम्ही थेट निघालो धारावी देवीच्या दर्शन. जाता जाता मध्ये आम्ही आदर्श विद्या मंदिर राई हे आमचं प्रसिद्ध असं कॉलेज. तर त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे आल्यानंतर इथे भाजी मार्केट आहे. तिथे मच्छी मसाले भाजी सगळं तुम्हाला ताजं भेटेल. तर तुम्ही नक्कीच इथे या आणि बघा आणि तिथे छान छान अशी खरेदी करून घरी जा, मस्त जेवण करून खा. त्याच्यानंतर हळूहळू आम्ही पुढे निघालो. पाऊस पडला होता त्याच्यामुळे खूप असं चिखल झाला होता. थोडी भीती वाटत होती परत पुन्हा पाऊस येतो वगैरे, तर आम्ही मध्येच थांबलो आणि परत त्याला बागाव तिथे असं छान असं गार्डन आहे. तिथे छान छान असं फाउंटन आहे. तिथे खूप लोक अशी बसलेली असतात, पण मला कोणी दिसलंच नाही तिथे बसलं. त्याच्यामुळं आम्ही हळूच गाडी पुढे घेतली. थोडंफार इकडे तिकडे बघत गेलो, पण काही झालं. मग आम्ही थेट रस्त्याला लागलो. छान असा डोंगर होता आणि प्रखर असं ऊन पडला होता. जणू काही सकाळच वाटत होती. ती सकाळ नसून संध्याकाळ होती. त्याच्यानंतर ही आहे खाडी. तिथे समुद्र नाही मिठागर बांधतात. समुद्र पुढे मिठागर येते. ते मीठ आपण जेवणामध्ये टाकतो ते मीठ तयार होतं. ते मला बघायचं होतं पण त्यांनी मला नेलं. त्याच्यानंतर इथे स्वयंभू श्री दत्त महाराजांचं मंदिर आहे. तिथे मला जायचं होतं पण ते म्हणतात नाही आज नाही जायचं, आपण उद्या परवा जाऊ, परत येऊ आपण इथे जायला. पण ते काही नेतच नाही आणि गाडी पण कुठे थांबवतच नव्हते. ही आमची भाईंदरची फेमस बस, ती थेट तुम्हाला ठाण्याला बसायला भेटेल. तर यानंतर आम्ही फायनली देवीच्या दरबाराच्या रोडला एंट्री केली. हळूहळू आमचा प्रवास चालू झाला. तिथे अशी छान अशी केळीची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, सर्व प्रकारची झाडं होती. पण मला त्यांची नावच माहीत नव्हती. मी त्यांना विचारत होते काय आहेत नाव, पण ते बोलतात मलाही माहीत नाही. मग त्याच्यामुळं विषय बोलले जाऊ दे. चला आम्ही गेलो पुढे बघत छान छान अशी घरं होती. इथे डस्टबिन पण होती. ती डस्टबिन बघितली, महानगरपालिकेची होती. त्याच्यानंतर गवत पाऊस होता ना त्याच्यामुळे जास्त गवत होतं. त्याच्यानंतर आम्ही आलो एका गावामध्ये. त्या गावाचं नाव नाही मला माहिती कारण मी इथं नवीन. इथे छान असं पाणी होतं म्हणून मग बोलले बघू दाखवलं पाणी. त्याच्यानंतर अशी पोरं बसली होती व्हिडिओ काढत, रील शूट करत होती. बोललं चला आपण पण घेऊया एक. ते काही थांबेच ना, गाडी पुढं थांबवतच नव्हतं. नुसतं पुढं काही स्टॉपच घेत नव्हतं कुठंच. बोलले जाऊ दे आपली हळूहळू गाडी चालले तर जाऊ दे. मग आम्ही गेलो. मग काय करणार इकडे असं काहीतरी होतं, त्याचं नाव नाही मला माहिती. पण यो बंगला मला जाम आवडला. ही आमच्या राई गावातली एकदम टॅलेंटेड पोरं, त्यांचा तिथं बॅनर लागला होता. तो बॅनर बघत पुढे गेलो तर आम्हाला एक आमचा मित्र भेटला. मित्र नाही बोलता येणार, तो शेरू होता. शेरू झोपला होता. मग ते बोलतात चल बस झाला आता आपण जाऊ देवीच्या दर्शनाला. हां मग तेच ना. हळूहळू सगळी बंगली बघितली पण एक पण बंगल्यामध्ये काय कोणी बोलवलंच नाही आम्हाला. ते नुसतं बोलत होतं तू बंगलीच बघ. बंगली बघत एक बंगला बघितला नाही. तिथला काही बंगलाच आवडला नाही आम्हाला. जाऊ द्या त्याविषयी कोणी चार पण नाही. जाऊ द्या बघा चला जाऊया पुढं आलो आम्ही. केळीची जाम झाडं आहे. त्या केळी पण भरपूर लागल्या. काय करू नाही ते बोलतात नको इथले लोक येतील भांडायला, तू लावशील हात पण. म्हटले जाऊ त्यांना बोलले नका घ्या ना 2 केळी आपण घरी जाऊन भाजी करू. तेव्हा तर जागा नको तिथं भांडणं करतील, तू येडी आहेस काय. आम्ही गेलो पुढं मला जाऊ दे. केळीची झाडं नसती बघत काय बघायची म्हणून दिला मी सोडत विषय. म्हणजे जाऊ दे काय बघायची. मग बोललो चला आता आपण पोचणार आहोत 2 मिनटामध्ये देवीच्या दर्शन. त्याच्यामुळं मग काही देवीचं मंदिरच येत नाही असा विचार करीत फायनली देवीचं मंदिर
आला. मी पोचलो देवीच्या मंदिरात. लेट्स बघा तुम्ही पण सगळेजण. मस्त अशी ओटी घेतली आईला. आता आम्ही हळूहळू पायऱ्या चढतो. बघा तुम्ही पण, तुम्हालाही आवडेल. इथे एकदम प्रसन्न छान असा आम्हाला अनुभव आला. आणि तिथे छोटा भीम पण होता, मोर होता. बोलो नंतर बघूया, पहिले दर्शनाला तर जाऊया. आणि इथले हे प्रसिद्ध असे गुरुजी आहेत. जर कोणाला अभिषेक करायचा असेल तर त्यांना संपर्क करा. विशाल भट म्हणून आहे. काय आम्हाला काही भेटले नाही कारण आम्ही थोडं लेट गेलो त्याच्यामुळे. हे काहीतरी माकडगाव आणणार आहे, त्या पण नाही मला काही कळला. ते काहीतरी आहे. ह्यो माणूस नुसतं मध्ये मध्ये येत होता. कोण होता काय माहीत. हां, तंबाखू खात खात चालला होता का काय समजेना. मग आम्ही गेलो देवीच्या मंदिरात. छान असं दर्शन घेतला. बघा तुम्ही सगळे दर्शन घ्या व्यवस्थित. आईचं दर्शन घ्या. काही इच्छा असेल तर तुमची इच्छा बोला. आईला बघून एकदम मन प्रसन्न झालं. हा मंदिराचा परिसर आहे. तिथे थोडं काम चालू आहे मंदिराचा काम बाकी आहे. होईल पूर्ण. हां, कोणाला देणगी द्यायची असेल तर तुम्ही सगळे तिथे देणगी देऊ शकता. मग आम्ही निघालो समुद्रावर. ते मला तिकडे समुद्र दाखवत झाले, ते मच्छीचं समुद्र. आम्ही तिथे रस्ता एवढा खतरी होता, बोलूनच फायदा नव्हता. आमची गाडी निशी डुब 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 करत होती. ह्यो पीर बाबाचं मंदिर आहे. पीर दर्गा आहे मंदिर नाही, दर्गा आहे. सॉरी, आम्ही तिथे जाणारच होतो. तिथे नंतर म्हणून आम्ही आलो फायनली समुद्र बघितला आम्ही पूर्ण असं. पण मला काही नेलीच नाही बोटीत, त्याच्यामुळे जाऊ दे.